तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र नगर परिषद भरती यामध्ये लेखा परीक्षण व लेखा सेवा परीक्षेची आपण MCQच्या माध्यमातून या ठिकाणी तयारी करत आहोत. आणि आजचा आपला टॉपिक आहे तो म्हणजे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 म्हणजेच काय तर चलनक्षम दस्तऐवजाचा कायदा 1881 यावर आधारित काही महत्त्वाचे MCQs आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न या ठिकाणी आहे मित्रांनो, तो म्हणजे अ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट मीन्स. ओके, तर एक निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, एक चलनक्षम दस्तऐवज म्हणजे काय मित्रांनो, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. ऑप्शन नंबर ए आहे चेक पेएबल आयदर टू ऑर्डर ऑर बिअरर, म्हणजेच काय तर आदेशानुसार किंवा वाहकाला देय असणारा धनादेश. पर्याय क्रमांक बी आहे बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे विनिमय विपत्र. सी आहे प्रॉमिसरी नोट म्हणजे वचनचिठ्ठी. आणि डी आहे ऑल ऑप्शन्स आर करेक्ट म्हणजेच वरीलपैकी सर्व पर्याय बरोबर आहे. तर चलनक्षम दस्तऐवज ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट, आणि या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटचा शब्दशः अर्थ आपल्याला पाहायचा झाला तर आपण या ठिकाणी बघितलेला आहे तो म्हणजे निगोशिएबलचा अर्थ काय होतो तर ते चलनक्षम आहे म्हणजेच ट्रान्सफरेबल आहे, आणि इन्स्ट्रुमेंटचा अर्थ काय होतो तर ते दस्तऐवज आहे. कोणतं दस्तऐवज तर ते रिटर्न डॉक्युमेंट आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटमध्ये चेक, बिल ऑफ एक्सचेंज आणि प्रॉमिसरी नोट यांचा समावेश होत असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ऑल ऑफ द अबाव, म्हणजे हे सगळे ऑप्शन्स या ठिकाणी करेक्ट आहेत. त्याच्यानंतर आपण बघूयात प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न आहे या ठिकाणी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 इज ॲन ॲक्ट टू डिफाईन अँड अमेंड द लॉ रिलेटिंग टू, म्हणजेच चलनक्षम दस्तऐवज कायदा 1881 हा रिकामी जागा कायद्याची व्याख्या आणि सुधारणा करणारा कायदा आहे. तर ऑप्शन्स आहेत चेक, बिल ऑफ एक्सचेंज, प्रॉमिसरी नोट आणि ऑल ऑफ द अबाव. तर अशा पद्धतीने चेक, बिल ऑफ एक्सचेंज आणि प्रॉमिसरी नोट या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्सचं या ठिकाणी डिफाईन करणारा आणि त्याचे जे काही कायदे आहेत ते कायदे अमेंड करणारा कायदा म्हणजे हा आपला चलनक्षम दस्तऐवजाचा कायदा असल्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर काय असणार, पर्याय क्रमांक डी हे याचं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघूयात. प्रश्न तिसरा आहे की विच इज नॉट करेक्ट, नॉट विचारलेलं आहे मित्रांनो, अबाउट द प्रॉमिसरी नोट, ज्याला आपण वचनचिठ्ठी असं म्हणतो. बघा, वचनचिठ्ठीबद्दल खालीलपैकी काय खरे नाही, 4 पैकी एक अचूक पर्याय निवडायचे आपल्याला. नंबर 1, इट कंटेन्स अ कंडिशनल अंडरटेकिंग, म्हणजे त्यामध्ये काय आहे सशर्त प्रतिज्ञापत्र असते. बी, इट कंटेन द अमाऊंट मेन्शन ऑन इट, म्हणजे त्यावर रक्कम नमूद केलेली असते. सी आहे इट इज अन इन्स्ट्रुमेंट इन रायटिंग, म्हणजे ते एक लिखित दस्तऐवज आहे. आणि डी आहे इट इज साईन बाय द मेकर, म्हणजे त्यावर निर्मात्याची स्वाक्षरी असते. तर यापैकी कोणतं करेक्ट नाही आहे तर पर्याय क्रमांक ए हा करेक्ट नाही आहे. इट कंटेन्स अ कंडिशनल नाही तर ते काय असलं पाहिजे अनकंडिशनल, म्हणजेच प्रॉमिसरी नोटमध्ये कसल्याही प्रकारची कंडिशन किंवा अटी किंवा शर्ती या ठिकाणी घालता येत नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ए हा या ठिकाणी इनकरेक्ट आहे. बाकीचे पर्याय बी, सी, डी हे करेक्ट आहे. चौथा प्रश्न या ठिकाणी बघूयात आपण. सेक्शन 5 ऑफ द निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट डील्स विथ, म्हणजेच चलनक्षम दस्तऐवज कायद्याचं कलम 5 जे आहे मित्रांनो हे कशाशी संबंधित आहे. ऑप्शन्स चेक्स, बिल ऑफ एक्सचेंज, प्रॉमिसरी नोट आणि ऑल ऑफ द अबाव. तर ऑल ऑफ द अबाव हा हे काही उत्तर नसणारच आहे आपल्याला, कारण आपल्याला माहिती आहे एक कलम काहीतरी एकच गोष्ट त्या ठिकाणी सांगू शकतं. तर लक्षात घ्यायचं आपल्याला की जे काही आपल्याला सेक्शन सांगितलेलं आहे कलम 5 हे काय डिफाईन करतं तर मित्रांनो हे डिफाईन करतं बिल ऑफ एक्सचेंज. ठीक आहे, तर ह्या या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे 5. आणि वचनचिठ्ठीचं काय आहे कलम 4 आहे, आणि चेकचं काय आहे तर 6 आहे. तर अशा पद्धतीने 4, 5 आणि 6 या ठिकाणी ते डिफाईन करतं. पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूयात. पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे प्रश्न 5वा. विच सेक्शन्स ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट डिफाईन द वर्ड निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट, तर चलनक्षम दस्तऐवज कायद्याचं कोणतं कलम हे चलनक्षम दस्तऐवज या शब्दाची व्याख्या करतं. आणि आपल्याकडे पर्याय आहे सेक्शन 15, 14, 13A की 13. तर अचूक उत्तर आहे या प्रश्नाचं सेक्शन 13 म्हणजेच काय तर कलम 13. कलम 13 आपल्याला सांगतंय की निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय. ओके, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटमध्ये प्रामुख्याने 3 गोष्टी समाविष्ट होतात, ज्यामध्ये प्रॉमिसरी नोट, बिल ऑफ एक्सचेंज आणि चेक यांचा समावेश होतो असं आपल्याला हे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टचं सेक्शन 13 सांगते. 6वा प्रश्न आहे या ठिकाणी द मेकर ऑफ अ बिल ऑफ एक्सचेंज ऑर चेक इज कॉल्ड, म्हणजेच काय
तर विनिमयपत्र किंवा चेक तयार करणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला काय म्हणायचं? ड्रॉवर, पेई, ड्रॉवर की बँकर? आदाता, प्राप्तकर्ता, आदेशक की बँकर? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. ती व्यक्ती कोण असते मित्रांनो? तर ती असते ड्रॉवर किंवा आदेशक. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7 आहे, अ चेक इज अ डॅश डॅश ड्रॉन अपॉन अ स्पेसिफाईड बँकर अँड पेएबल ऑन डिमांड. तर धनादेश हे एक रिकामी जागा असून एका निर्दिष्ट बँकेवर म्हणजे स्पेसिफाईड बँकेवर काढलेला आणि मागणीनुसार तो काय असतो? देय असतो. तर अ चेक इज तर चेक हे काय आहे मित्रांनो? बिल ऑफ एक्सचेंज आहे, हुंडी आहे, प्रॉमिसरी नोट आहे की यापैकी नाही? तर अ चेक इज चेक हे काय आहे मित्रांनो? तर चेक हे एक बिल ऑफ एक्सचेंजच आहे. चेक काय आहे? बिल ऑफ एक्सचेंजच आहे. कारण काय? कारण या ठिकाणी बिल ऑफ एक्सचेंजमध्ये किती पार्टी असतात? 3 पार्टी असतात, बरोबर. एक असतो आदेशक, दुसरा असतो त्या ठिकाणी आदेशिती जो पैसे देणार आहे, आणि तिसरा ज्याच्यावर तो चेक बिल ऑफ एक्सचेंज काढलेला आहे, आणि तिसरा कोण आहे? ज्याला पैसे प्राप्त होणार आहे. सिमिलरली चेकमध्ये सुद्धा किती पार्टी असतात? 3 पार्टी असतात. एक कोण असतो? एक स्वतः बँक असते, दुसरा चेक काढणारा असतो, आणि तिसरा ज्याला चेकचे पैसे मिळणारे असतात तो असतो. आणि नेहमी या ठिकाणी काय असते? चेकमध्ये एक ऑर्डर असते. काय असते? ऑर्डर असते. बिल ऑफ एक्सचेंजमध्ये सुद्धा पैसे देण्यासंबंधी काय असते? ऑर्डर असते. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की अ चेक इज अ बिल ऑफ एक्सचेंज. तर हे उत्तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूयात. प्रश्न 8 या ठिकाणी आहे, द निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 केम इन टू फोर्स विथ इफेक्ट फ्रॉम. म्हणजेच काय? तर चलनक्षम दस्तऐवजाचा कायदा जो आहे 1881ला संमत झालेला, तो कधीपासून अंमलात आलेला आहे? म्हणजे केम इन टू फोर्स, तर ती तारीख आपल्याला माहिती असली पाहिजे. तर या प्रश्नाचं अचूक असं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. म्हणजेच काय? तर 1 मार्च 1882 पासून तो काय केलेला आहे? लागू करण्यात आलेला आहे. आणि हा कायदा सध्या संपूर्ण भारतभर लागू आहे. ओके, म्हणजे जम्मू आणि काश्मीर याला सुद्धा हा कायदा लागू आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. प्रश्न 9 आहे, हाऊ मेनी पार्टीज आर देअर इन बिल ऑफ एक्सचेंज. तर आपण आत्ताच बघितलं किती पक्ष असतात बिल ऑफ एक्सचेंजमध्ये? तर ते असतात 3 पक्ष. ओके, कोणकोणते? ड्रॉवर, ड्रॉवी आणि पेई, हे 3 पक्ष त्यामध्ये समाविष्ट असतात. आणि त्याच्यानंतर 10वा प्रश्न या ठिकाणी आपण बघतोय, तो म्हणजे इन्स्ट्रुमेंट एनटायटल टू पिरियड ऑफ ग्रेस इज. म्हणजेच काय? सवलतीचे दिवस खालीलपैकी कोणत्या चलनक्षम दस्तऐवजाला लागू होतात? पर्याय आहेत आपल्याकडे चेक, बिल ऑफ एक्सचेंज, बोथ किंवा यापैकी नाही. तर सवलतीचे दिवस हे कोणाला लागू होतात? ते या ठिकाणी बिल ऑफ एक्सचेंजला लागू होतात. चेकला लागू होतात का? तर नाही. सवलतीचे दिवस म्हणजेच काय? म्हणजेच ज्या दिवशी संबंधित बिल ऑफ एक्सचेंजची जी काही मॅच्युरिटी पिरियड असेल किंवा ड्यू डेट असेल, तर त्या ड्यू डेटला पैसे दिले गेले पाहिजे. परंतु नसेल दिले तरी सुद्धा काय होतं की कायदा या ठिकाणी 3 दिवसाची काय करतो? जास्तीचे त्याला दिवस त्या ठिकाणी देत असतो. त्यालाच आपण काय म्हणतो? सवलतीचे दिवस असं म्हणतो. किती दिवस आहे हे? तर हे लक्षात ठेवायचं की 3 दिवस आहेत. सो हे कोणाला लागू पडतात? बिल ऑफ एक्सचेंजला लागू पडतात. चेकला ते लागू पडत नाही. कारण चेकचं या ठिकाणी काय असते? मॅच्युरिटी किती असते? व्हॅलिडिटी, तर ती असते 3 महिने. ओके, किती महिने? 3 महिने. चेकची व्हॅलिडिटी 3 महिने. अगोदर ती किती होती? 6 महिने होती RBIच्या गाईडलाईननुसार. आता ती किती आहे? 3 महिने आहे. ओके, तर अशा पद्धतीने हे या 10व्या प्रश्नाचं उत्तर बिल ऑफ एक्सचेंज आहे असं आपल्याला सांगता येईल. तर हे या ठिकाणी आन्सर्स ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत, तर ते तुम्ही बघू शकता. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं जे काही आपलं टेलिग्राम चॅनलही सबस्क्राईब करा आणि यूट्यूब चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू. पुन्हा भेटूया लवकरच.